श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मागच्या काही दिवसात जुन्या गोष्टींनी दाखवून दिलंय की त्या अजूनसुद्धा किती महत्त्वाच्या आहेत. अडगळीत पडलेल्या या चुलीने दाखवलं की जुन्या गोष्टींची नाळ ही आपल्यापासून तुटणं केवळ अशक्य आहे. आमच्या घरी मात्र ही चूल कायम दिमाखात पेटत असते आणि माहेरात सकाळी असं काही वातावरण असतं, मस्त मोकळं प्रसन्न. आता मुलांना पण सुट्ट्या आहेत, त्यामुळे आम्ही 3-4 दिवस इथंच थांबलोय. आमचे आहो या बाबतीत माझ्यापेक्षा जास्त आपणच माझ्या माहेरी थांबण्याचा हट्ट करतात आणि यावेळी जरा थांबण्याचं महत्त्वाचं कारणही होतं. म्हणून बिझी शेड्यूलमधून आम्ही थोडे दिवस इथं थांबण्याचा निर्णय घेतला. ही 2 सुस्त प्राणी बघा कसं मामाच्या गावात सुट्टी एन्जॉय करत आहेत. स्नेहलसुद्धा आजच्या दिवशी इथंच थांबणार होती आणि आमचे आहोंची पण पिऊसोबत कशी मस्ती सुरू होती बघा. जरा माहेरी आल्यावर निवांतपणा जाणवतो. तसंच जगात एका स्त्रीला कुठेच जाणवत नाही. एका स्त्रीला तुला कुठे फिरायला आवडेल असं विचारलं तर पहिला तिच्या तोंडात नाव माहेरचंच येतं. आमची पिऊ आम्ही कसं ओढणी घेऊन फिरतो तसंच करून आमची कॉपी करत होती. मुली असतातच अशी आईची कॉपी करणाऱ्या. आणि मम्मीने असे उन्हाळी सांडगे केले होते. संध्याकाळी दवाखान्यात गेल्यावर अन्नाच डोसा सेंटरचे मालक योगायोगाने गाठ पडले. आमचे आहो आणि आई लहानपणी यांच्या गाड्यावर डोसा खायला जायचे आणि आहोनी यांच्यावर व्हिडिओही केला होता. रात्री वहिनीने जेवणात प्लॅन केला होता वडा सांबारचा आणि मी इकडे आले की रोज जेवणात काहीतरी नवीन मेनू असतोच. आणि ननंद घरी आली की या भाऊजे यांच्या तोंडावर जे हसू येतं तेच नंदेच्या प्रेमाची पोचपावती असतं. असं छान वडा सांबार केलं होतं आणि आमची वहिनीही खूप छान रेसिपी करते म्हणून पहिला क्लिक ब्लॉगचा घेतला. वडा सांबार कसं झालाय नक्की सांगा बरं का. आम्ही वडा सांबार खाल्लं आणि ऋदू बघा मला वडापाव खाल्ला म्हणून 10 रुपये देतोय. कुठून कुठून सुचतं त्यांना काय माहीत. रात्री शतपावली करताना भेट झाली कीर्तनकार प्रेम गायकवाड यांची. तरुण वयात मुलांना वेगवेगळी व्यसन लागत आहेत, पण अशीही काही मुलं आहेत ज्यांना कीर्तनाचे, रामकृष्ण हरीचे वेड लागते. आणि आता या पिढीला असं वेड लागलं तर येणारी पिढी नक्की सुस्वभावी सुसंस्कृत घडणार हे नक्की. आणि आल्यावर आमचा असा सुरू झाला हा कार्यक्रम. मम्मी माझी मालिश करत आहे आणि पप्पा मम्मीची मालिश करत आहेत. नाती ही फक्त मनायला दाखवायला नको, तर आपण त्या नात्यासाठी जे काही करू ते मनाने प्रेमाच्या ओलाव्याने केलं पाहिजे. त्यात मनातून आपलेपणा जाणवायला पाहिजे आणि आम्हाला तर अशीच नाती जपायला आवडतात. तुमच्या माहेरी असा होतो का मालिशचा कार्यक्रम? नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.